विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपली शाळा जीके या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी MPSC पॅटर्ननुसार 30 संभाव्य प्रश्नसंचांची फ्री सिरीज सुरू केलेली आहे. ही यूट्यूबवर मित्रांनो फ्री अवेलेबल आहे. तर मित्रांनो, आजचा हा 22व्या नंबरचा प्रश्नसंच आहे. मित्रांनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये खूप सांगितलेले होते की GI टॅगवर देखील प्रश्न घ्या. तर मित्रांनो, आपण GI टॅगवर MPSC पॅटर्ननुसार महत्त्वाचे इम्पॉर्टंट IMP प्रश्न काढलेले आहे. ते देखील आजच्या क्लासमध्ये मित्रांनो आपण ॲड केलेले आहे. तर मित्रांनो, आजचा क्लास हा खूप महत्त्वाचा होणार आहे. आपण रोज क्लासमध्ये 30 प्रश्न घेत असतो मित्रांनो, परंतु आज आपण 5 प्रश्न हे ॲड केलेले आहे आणि टोटल 35 प्रश्न घेतलेले आहे. मित्रांनो, GK GS वर ही आपली सिरीज आहे. प्रत्येक विषयाचे 5-5 प्रश्न आपण आपल्या या क्लासमध्ये घेत असतो. चला तर मित्रांनो, बघूया आजचा महत्त्वपूर्ण प्रश्नसंच. प्रश्न क्रमांक पहिला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कधी झाले? 1885 मध्ये. ते कोठे आयोजित करण्यात आले? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. यामध्ये लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कधी झाले? 28 ते 31 डिसेंबर 1885 या काळामध्ये झाले. कोठे झाले? तर मुंबई येथे झाले. आणि कोणत्या कॉलेजमध्ये झाले मित्रांनो? तर गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये हे पार पडले. या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते मित्रांनो? तर बेमेशचंद्र बॅनर्जी हे होते. तर याला 72 प्रतिनिधींनी उपस्थिती दिली होती. ठीक आहे मित्रांनो, या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, मुंबई, बॉम्बे या ठिकाणी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक दुसरा आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? यामध्ये लक्षात ठेवा, ॲनी बेझंट यांनी 1917च्या काळात कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्या काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. तर सरोजिनी नायडू या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष. तर 1925च्या कानपूर अधिवेशनमध्ये त्या पहिल्या महिला भारतीय अध्यक्ष बनल्या. हा पॉईंट तुम्ही नोट करून ठेवा. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, ॲनी बेझंट. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर ॲनी बेझंट होत्या. परंतु जर भारतीय महिला म्हटलं मित्रांनो, तर त्या कोण होणार आहे? तर त्या होणार आहे सरोजिनी नायडू. ह्या पहिल्या भारतीय महिला होत्या. कोणत्या अधिवेशनमध्ये होत्या मित्रांनो? तर 1925च्या कानपूर अधिवेशनमध्ये होत्या. ठीक आहे. प्रश्न आवडत असेल तर लाईक करत चला. तुमच्या मित्रांना देखील हा महत्त्वपूर्ण क्लास शेअर करा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक तिसरा आहे, महात्मा गांधी यांनी काँग्रेसच्या एकमेव कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते? यामध्ये लक्षात ठेवा, महात्मा गांधी यांनी 1924 मध्ये कर्नाटक येथील बेळगाव येथे झालेल्या 39व्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवले होते. कोणत्या मित्रांनो? 39व्या राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाचे. तर हे अधिवेशन गांधीजींनी अध्यक्षपद भूषवलेले एकमेव अधिवेशन होते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, बेळगाव अधिवेशन. कधीचे होते? 1924चे होते. हे अधिवेशन खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. ह्या पॉईंट नोट करून ठेवा. प्रश्न क्रमांक चौथा आहे, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात संपूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता? तर यामध्ये लक्षात ठेवा, 1929च्या लाहोर अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली ऐतिहासिक पूर्ण स्वराज्याचा ठराव मंजूर करण्यात आला. आणि मित्रांनो, 26 जानेवारी 1930 हा दिवस पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, लाहोर अधिवेशन. कधीचे होते? 1929 या दिवशीचे होते. हे महत्त्वपूर्ण प्रश्न मित्रांनो आपलं इतिहास या विषयावर चालू आहे. इतिहास या विषयामधील आपण IMP पॉईंट निवडलेला आहे काँग्रेस अधिवेशन. आतापर्यंत यावर खूप सारे प्रश्न विचारलेले आहे, म्हणून यावर एक प्रश्न येण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, स्वातंत्र्य प्राप्तीवेळी कधी? 1947 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ह्यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आचार्य JB कृपलानी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांनी 1946च्या मेरठ अधिवेशनाचे अध्यक्षपद देखील भूषवले होते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, आचार्य JB कृपलानी.
प्रश्न क्रमांक 6 आहे मित्रांनो, राज्यशास्त्र या विषयावर आपले प्रश्न सुरू झालेले आहे. राज्यशास्त्रामधील IMP पॉईंट आहे न्यायपालिका. हे खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो. आजच्या क्लासमध्ये एक पण प्रश्न मिस करू नका. तर यामध्ये लक्षात ठेवा, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमांतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना व रचना सांगितलेली आहे? हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. भारतीय संविधानाच्या भाग 5 मधील कोणता भाग मित्रांनो? भारतीय संविधानातील भाग 5 मधील कलम 124 ते 147 दरम्यान सर्वोच्च न्यायालयाची रचना, अधिकारक्षेत्र आणि कार्याची तरतूद आहे. कलम 124 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना देखील करण्यात आली आहे. मित्रांनो, प्रश्न खूप वेळा आलेला आहे की सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत करण्यात आलेली आहे? तर कलम 124 अंतर्गत. प्रश्नाचे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक कलम 124 अंतर्गत. प्रश्न क्रमांक 7 आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? हा प्रकारचा प्रश्न खूप वेळा आलेला आहे मित्रांनो. यामध्ये लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत पदावर राहू शकतात. उच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची जे वय असते ते 62 वर्ष इतके असते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 65 वर्ष. 65 वर्ष. तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची सेवानिवृत्तीचे वय असते 65 वर्ष, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वय असते 62 वर्ष. मित्रांनो, हे प्रश्न पूर्ण पहा. या क्लासमध्ये आपण टोटल 35 प्रश्न घेतलेले आहे. 30 प्रश्न हे आपले GK GS वर आहेत मित्रांनो. तर एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे जो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगितलेला होता, GI टॅगवर. GI टॅगवर खूप वेळा प्रश्न आलेले आहे, परंतु आपल्या MPSC पॅटर्ननुसार तलाठी भरतीमध्ये कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत ते आपण मोस्ट इम्पॉर्टंट 5 प्रश्न शेवटी ठेवलेले आहेत. त्यामुळे तो पूर्णच्या पूर्ण प्रश्न बघा मित्रांनो. एक पण प्रश्न त्यामधला मिस करू नका, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, भारतीय संविधानाचा रक्षक आणि अंतिम स्पष्टीकरणकर्ता कोण आहे? खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. सर्वोच्च न्यायालयाला संविधानाचा अंतिम रक्षक आणि स्पष्टीकरणकर्ता मानला जाते. संविधानातील कोणत्या तरतुदींचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे? मित्रांनो, कोणत्याही तरतुदीचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार आपल्या सर्वोच्च न्यायालयाला आहे. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सर्वोच्च न्यायालय. पर्याय क्रमांक क, सर्वोच्च न्यायालय. प्रश्न क्रमांक 9 आहे, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पदाची शपथ कोण देतात? खूप महत्त्वाचे प्रश्न चालू आहेत मित्रांनो. लाईक करत चला, लाईकमध्ये कंजूसी करू नका. ह्यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. संविधानाचे कलम 219 नुसार, संविधानाचे कलम 219 नुसार उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना संबंधित राज्याचे राज्यपाल किंवा त्यांना नियुक्त केलेले व्यक्ती पदाची शपथ देतात. मात्र त्यांची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारेच केली जाते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, संबंधित राज्याचे राज्यपाल. संबंधित राज्याचे राज्यपाल. प्रश्न क्रमांक 10 आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायिक पुनर्विलोकनचा अधिकार कोणत्या देशाकडून घेण्यात आलेला आहे? तर यामध्ये लक्षात ठेवा, भारताने न्यायिक पुनर्विलोकनाचा कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्याचा अधिकार, त्याला आपण न्यायिक पुनर्विलोकन म्हणतो, तर सिद्धांत अमेरिकेच्या संविधानातून स्वीकारला आहे. त्यामुळे न्यायालय संसदेच्या कायद्याचे पुनर्विलोकन करू शकते. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, अमेरिका. अमेरिकेकडून आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायिक पुनर्विलोकनचा अधिकार घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे मित्रांनो, पंचायत राज या घटकावर आपले प्रश्न सुरू आहेत. त्यामधील हा ग्रामपंचायत विषय निवडलेला आहे. तुमच्याच कमेंट येत होत्या, त्यानुसार आपण हे 5 प्रश्न घेतलेले आहेत. खूप महत्त्वाचे प्रश्न येत आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्याची नियुक्ती जिल्हा परिषदेकडून केली जाते व तो जिल्हा परिषदेचा वर्ग 3 चा कर्मचारी असतो. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख म्हणून कोण काम पाहतो? तर ग्रामसेवक हाच काम पाहतो. ग्रामसेवक काम पाहतो.
मित्रांनो, आपली ही जी सिरीज चालू आहे 30 संभाव्य प्रश्नसंचांची, यामधला हा आजचा 22व्या नंबरचा संभाव्य प्रश्नसंच आहे. मित्रांनो, हे सिरीज पूर्णच्या पूर्ण फ्री आहे, एक पण रुपया तुमच्याकडून घेतला जात नाही. त्यामुळे आत्ता जो तुमच्या गरजू मित्रांना देखील शेअर करा, त्यांना देखील अशा प्रकारचा फ्री सिरीजचा लाभ मिळू द्या. मित्रांनो, यामधलेच मी बघत आहात प्रश्नाची कंटेंट बघत आहात मित्रांनो, किती जबरदस्त चालू आहेत. सोबतच तुमच्या प्रत्येक कमेंटनुसार आपण यामध्ये विषय ॲड करत आहोत. तुमच्या कमेंटनुसार मित्रांनो हा क्लास आपण घेत आहोत. मी MPSC पॅटर्ननुसार खूप सारे प्रश्न IMP काढत आहोत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या वेळेस त्रास होणार नाही. त्यामुळे आत्ताच लाईक करून घ्या आपल्या या सिरीजला. मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपली शाळा जीकेला सबस्क्राईब केले नसेल ना, तर आत्ताच करून घ्या. मी एवढी मेहनत करत आहे तुमच्यासाठी मित्रांनो, तुम्ही पण मला सपोर्ट करा. ठीक आहे मित्रांनो, यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या लोकसंख्येच्या आधारावर किमान आणि कमाल किती असते? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958 नुसार ग्रामपंचायतीचा जो सदस्य आहे त्याची संख्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान 7 आणि कमाल किती मित्रांनो? जास्तीत जास्त 17 एवढी असते. ही संख्या जिल्हा अधिकारी निश्चित करते. कोण निश्चित करते? तर जिल्हा अधिकारी निश्चित करते. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल, ग्रामपंचायतीची सदस्य संख्या जास्तीत जास्त 7 ते 17, ठीक आहे, कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 17. परंतु ही संख्या कोण निश्चित करते? तर जिल्हा अधिकारी हा निश्चित करते. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 7 ते 17. 7 ते 17, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 13 आहे, ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवितो? ग्रामसभेचे अध्यक्षपद कोण भूषवतो? तर ग्रामसभेचे बैठकीचे अध्यक्षपद सरपंच भूषवतो. कोण भूषवतो? तर सरपंच भूषवतो. सरपंचाच्या अनुपस्थित, जर सरपंच अनुपस्थित असेल तर उपसरपंच हे ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवत असतात. आणि दोघांच्याही उपस्थितीत मित्रांनो ग्रामसभेपैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, सरपंच हा ग्रामसभेचे अध्यक्षपद भूषवत असतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 आहे, ग्रामपंचायतीची स्थापना करण्यासाठी संविधानाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कोणते कलम समाविष्ट आहे? मित्रांनो, यामध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांच्या म्हणजेच DPSP अंतर्गत कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन करण्याची आणि त्यांना स्वायत्त शासनाचे युनिट म्हणून काम करण्याचे अधिकार देण्याची तरतूद आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, कलम 40. कलम 40 नुसार. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 आहे, सरपंचाला आपल्या पदाचा राजीनामा द्यायचा असल्यास तो कोणाकडे सादर करावा लागतो? तर ग्रामपंचायतीचा सरपंच आपला राजीनामा पंचायत समितीच्या सभापतीकडे सोपवतो. तर सरपंच आपला राजीनामा सरपंचाकडे सोपवतो. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ड. पर्याय क्रमांक ड, पंचायत समिती सभापती. पंचायत समिती सभापती. मित्रांनो, आपल्या क्लासमध्ये तुमच्या कमेंटनुसार सर्वच्या सर्व आपण विषय निवडत असतो. त्यामुळे तुम्हाला पुढच्या क्लासमध्ये कोणत्या विषयानुसार प्रश्नोत्तर हवे असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्याचनुसार प्रश्न घेऊयात मित्रांनो. आणि मित्रांनो, शेवटचे जे GI टॅगवर आपले प्रश्न घेणार आहोत आपण 31 ते 35 हे एक्स्ट्रा प्रश्न असणार आहे. त्यामुळे मित्रांनो ते प्रश्न मिस करू नका. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे? मित्रांनो, MPSC पॅटर्ननुसार खूप महत्त्वाचे आणि मित्रांनो खूप आवडीचे प्रश्न आता आपण सुरू केलेले आहेत. तर यामध्ये लक्षात ठेवा, भूगोलमधील जे नदीकाठी वसलेले शहर असतात ना मित्रांनो, त्यावर हे प्रश्न आहे. खूप आवडीचे आहे MPSCचे. त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न नीट पहा मित्रांनो आणि तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून ठेवा, जेणेकरून तुमचा एक पण मार्क जाणार नाही. यामध्ये लक्षात ठेवा, पुणे शहर हे मुळा मुठा नदी या संगमावर वसलेले आहे. कोणत्या संगमावर? मुळा मुठा संगमावर पुणे शहर वसलेले आहे. या नद्या पुढे जाऊन भीमा नदीला मिळतात. कोणत्या नदीला मिळतात मित्रांनो? भीमा नदीला मिळतात. तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो, पुणे शहरामध्येच एक धार्मिक स्थळ आहे, ते कोणतं आहे ते तुम्ही आत्ताच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, मुळा मुठा. मुळा मुठा नदीकाठी पुणे हे शहर वसलेले आहे.
प्रश्न क्रमांक 17 आहे, नाशिक हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर मित्रांनो बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, एक पण प्रश्न मिस करू नका. यामध्ये लक्षात ठेवा, नाशिक हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. कोणत्या? गोदावरी नदीच्या काठावर. गोदावरी नदीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. कुठे होतं? नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर होते. तर याच नदीला आपण दक्षिण गंगा असे देखील म्हणतो आणि हिलाच आपण वृद्धगंगा देखील म्हणतो. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, गोदावरी नदीकाठी. गोदावरी नदीकाठी नाशिक हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, भारताची राजधानी नवी दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठावर वसलेले आहे? ह्यामध्ये लक्षात ठेवा, नवी दिल्ली हे शहर यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे. यमुना ही गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी ही आहे. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, यमुना नदीकाठी नवी दिल्ली हे शहर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, प्रसिद्ध कराड जिल्हा सातारामध्ये येते. कराड हे ठिकाण हे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे, ज्याला प्रतिसंगम असे देखील म्हणतात? ह्यामध्ये लक्षात ठेवा, कराड येथे कृष्णा आणि कोयना ह्या नद्यांचा संगम होतो. कुठे? कराड या ठिकाणी कोणत्या नद्यांचा संगम होतो? कृष्णा आणि कोयना. मित्रांनो हे पण पॉईंट नोट करत चला, कारण की नद्यांचा उगम संगम हे सर्वच्या सर्व पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहे. तर ह्याच संगमास प्रतिसंगम असे म्हणतो. मित्रांनो, कृष्णा आणि कोयना ह्या नद्यांचा जो संगम होतो ना, त्यालाच आपण प्रतिसंगम असे म्हणतो. जेथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण यांचे देखील समाधीस्थळ आहे. मित्रांनो बघा, आपल्या या स्पष्टीकरणामध्ये किती महत्त्वाचे पॉईंट मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहो, जेणेकरून तुम्हाला जे वाचताना तुम्हाला 1 ते 4 प्रश्न सहजच यामध्ये मिळून जातील. यामध्ये बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण. तर मित्रांनो, जेथे प्रतिसंगम याच ठिकाणी यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आहे ना. दुसरा देखील पॉईंट त्यासोबतच मित्रांनो, कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमाला काय म्हणतो आपण? प्रतिसंगम म्हणतो. झाले 3 पॉईंट. आणि एक हा देखील प्रश्न आहे आपला, कराड जिल्हा कोणत्या नद्याच्या संगमावर वसलेले आहे? तर पर्याय क्रमांक अ. पर्याय क्रमांक अ. ठीक आहे, कृष्णा आणि कोयना या नदीच्या काठावर कराड हे शहर वसलेले आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे, बिहारची राजधानी असलेले पटना. बिहारची राजधानी काय मित्रांनो? पटना हे शहर कोणत्या नद्यांच्या काठावर वसलेले आहे? ह्यामध्ये लक्षात ठेवा, पटना हे प्राचीन काळातील पाटलीपुत्र शहर असून ते पवित्र गंगा नदींच्या दक्षिण काठावर वसलेले आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, गंगा नदीच्या काठावर पटना हे शहर वसलेले आहे. तर मित्रांनो, पटना या शहराला मित्रांनो पूर्वी पाटलीपुत्र म्हणून ओळखले जात होते. प्रश्न क्रमांक 21 आहे, भारतात दारिद्र्य रेषेचे मोजमाप करण्यासाठी कॅलरी निकष सर्वप्रथम कोणी प्रस्थापित केला होता? मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयावरील गरिबी आणि दारिद्र्य या घटकावर आपले हे प्रश्न आहेत. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे, IMP आहे. सर्व प्रश्न नोट करा, एक पण प्रश्न मिस करू नका. यामध्ये लक्षात ठेवा, VM दांडेकर आणि निळकंठ रथ यांनी 1971 मध्ये ग्रामीण भागासाठी दैनिक म्हणजे 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी किती? 2100 कॅलरी सरासरी मित्रांनो 2250 कॅलरीचा निकष सर्वप्रथम मांडला होता. कोण मांडला होता? तर डॉक्टर VM दांडेकर यांनी मांडला होता. ठीक आहे. VM दांडेकर सोबतच कोण होते? निळकंठ रथ. कधीचा आहे मित्रांनो? 1971 मध्ये. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, दांडेकर आणि रथ. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 आहे, सुरेश तेंडुलकर समितीच्या 2005ची आहे मित्रांनो ही समिती. शिफारसीनुसार दारिद्र्य मोजण्यासाठी कोणत्या संकल्पनेचा वापर केला जातो? ह्यामध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट आहे. तेंडुलकर समितीने केवळ कॅलरी आधारित दारिद्र्य टोपली बदलून त्यात अन्न, शिक्षण, आरोग्य आणि कपडे यावरील खर्चाचा समावेश केला आणि उपयोग्य खर्च पद्धती म्हणजेच MRPचा देखील वापर केला. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च, त्यालाच आपण MRP असे म्हणतो.
प्रश्न क्रमांक 23 आहे, अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजाही पूर्ण न करू शकणाऱ्या दारिद्र्याला काय म्हणतात? यामध्ये लक्षात ठेवा, जेव्हा व्यक्तीला आपल्या जगण्यासाठी अत्यंत मूलभूत गरजा, ज्याला आपण अन्न, वस्त्र, निवारा म्हणतो, पूर्ण करता येत नाहीत, तेव्हा त्याला आपण निरपेक्ष दारिद्र्य असे म्हणतो. ठीक आहे. विकसनशील देशात हे जास्त आढळते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, निरपेक्ष दारिद्र्य त्याला आपण म्हणतो. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही जो पूर्ण करू शकत नाही त्याला आपण निरपेक्ष दारिद्र्य असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 24 आहे, उत्पन्नातील विषमतेचे मोजमाप करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या आलेखांचा गुणांकांचा वापर केला जातो? लॉरेन्झ वक्र आणि गिनी गुणांक. मित्रांनो, लॉरेन्झ वक्र आणि गिनी गुणांकचा वापर देशातील लोकांच्या उत्पन्नातील किंवा संपत्तीतील विषमतेचे आणि सापेक्ष दारिद्र्याचे मोजमाप करण्यासाठी केला जातो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, लॉरेन्झ वक्र आणि गिनी गुणांक. लॉरेन्झ वक्र आणि गिनी गुणांक. प्रश्न क्रमांक 25 आहे, भारतात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाची रेशन पत्रिका दिली जाते? त्यालाच आपण राशन कार्ड देखील म्हणतो. राशन कार्ड जे आपल्याला त्यावर काही धान्य भेटते गव्हर्नमेंटच्या एकूण 5 किलो 10 किलो अशा प्रकारचे. ठीक आहे. तर ह्यामध्ये लक्षात ठेवा, भारतात अत्यंत गरीब आणि दारिद्र्य रेषेखालील BPL कुटुंबांना पिवळ्या रंगांची राशनपत्रे दिली जातात, ज्याद्वारे त्यांना अत्यंत सवलतीच्या दरात धान्य दिले जाते. तर ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक क, पिवळ्या रंगाचे. ठीक आहे मित्रांनो, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना कोणत्या रंगाचे? तर पिवळ्या रंगाचे राशन कार्ड दिले जाते. प्रश्न क्रमांक 26 आहे, खालीलपैकी कोणता जीवाणूमुळे होतो? मित्रांनो बघा, विज्ञान या घटकावर आपले प्रश्न आहे आणि खूप महत्त्वाचा घटक आहे यामध्ये रोग आणि विकार. यामध्ये 100% प्रश्न आलेले आहेत. हे सर्व रिपीटेड प्रश्न आहे. क्षयरोग ट्युबरक्युलोसिस हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाच्या जीवाणूमुळे होतो. पोलिओ आणि गोवर हे विषाणूजन्य व्हायरस आहेत. तर मलेरिया हा प्लाझ्मोडियम आदी जीवांमुळे होतो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, TB. खालीलपैकी कोणता रोग जीवाणू बॅक्टेरियामुळे होतो? तर TB हा रोग होतो. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27 आहे, लोहाच्या म्हणजेच आयरनच्या कमतरतेमुळे मानवी शरीरात कोणता आजार उद्भवतो? ह्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे अनिमिया म्हणजेच रक्ताशय होतो. स्कर्वी ह्या जीवनसत्व क मुळे होतो. गलगंड आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो आणि मुर्दूस हा मित्रांनो जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होतो. प्रश्न क्रमांक 27चे अचूक उत्तर होईल मित्रांनो पर्याय क्रमांक ब, ॲनेमिया, त्यालाच आपण रक्तक्षय असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 28 आहे, इन्सुलिन या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? हा खूप महत्त्वाचा प्रश्न IMP आहे. ज्यांना कोणाला मित्रांनो उत्तर येत असेल ना, तर आत्ताच कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्याला उत्तर येत असेल मित्रांनो त्याचा 1 मार्क 100% पक्का आहे इथं. तर यामध्ये लक्षात ठेवा, स्वादुपिंडातून स्त्रावणाऱ्या इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. यालाच मित्रांनो मधुमेह असे म्हणतात. या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, मधुमेह. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे मधुमेह हा आजार होतो. प्रश्न क्रमांक 29 आहे, जलदोष आणि हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती ज्याला वाटते त्याला आपण हायड्रोफोबिया असे म्हणतो. हे कोणत्या रोगाचे प्रमुख लक्षण आहे? रेबीज हा पिसाळलेला कुत्रा, मांजर किंवा लांडगा चावल्यामुळे होणाऱ्या विषाणूजन्य आजार आहे. या रोगांच्या अंतिम टप्प्यात रुग्णाला पाण्याची भीती वाटते, म्हणून त्याला आपण हायड्रोफोबिया असे म्हणतो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, रेबीज. ठीक आहे, त्यालाच आपण हायड्रोफोबिया म्हणतो, ज्यामध्ये पाण्याची भीती वाटते रुग्णाला. प्रश्न क्रमांक 30 आहे, तांबड्या रक्तपेशीचा म्हणजेच आपण त्याला RBC म्हणतो नाश होणे हे प्रामुख्याने कोणत्या आजाराचे लक्षण आहे? तर मित्रांनो, मलेरिया आजारात प्लाझ्मोडियम जंतू यकृत आणि तांबड्या रक्तपेशीवर म्हणजेच RBCवर हल्ला करतात, ज्यामुळे पेशी फुटतात आणि तीव्र तापाची लाट येते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, मलेरिया. ठीक आहे मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया. आता महत्त्वाचे प्रश्न लागलेले आहेत
मित्रांनो 31 पासून आपले GI टॅगवर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये केले होते खूप वेळा GI टॅगवर प्रश्न घ्या, तर ते आपण तुमच्यासाठी घेऊन आलेले आहोत. तुम्ही आत्ताच एक लाईक करा मित्रांनो, तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या फ्री सिरीजचा आणि अशा प्रकारचा प्रश्नाचा फायदा होईल मित्रांनो. ठीक आहे. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपली शाळा जीकेला सबस्क्राईब नशीन केले तर आत्ताच करून घ्या. आपले टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. फ्रीमध्ये अवेलेबल आहे आपल्या चॅनलवर सर्व काही. या अगोदर जे आपले आदिवासी विकास भरतीचे क्लास बघितले नसेल ते देखील बघून घ्या. ठीक आहे मित्रांनो. तर यामध्ये बघूया महत्त्वपूर्ण 31वा प्रश्न आहे. भारतात सर्वाधिक भौगोलिक संकेतांक म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो GI टॅग मिळवणारे राज्य कोणते आहे. पहिलाच प्रश्न IMP आहे, खूप महत्त्वाचा आहे. तर यामध्ये लक्षात ठेवा तामिळनाडू हे भारतातील सर्वात भौगोलिक संकेतांक म्हणजेच GI टॅग असणारे राज्य आहे. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, तामिळनाडू. प्रश्न क्रमांक 32 आहे. भारतातील पहिला भौगोलिक संकेतांक ज्याला आपण GI टॅग म्हणतो 2004 मध्ये कोणत्या उत्पादनाला देण्यात आलेला होता. तर मित्रांनो येथेच एक पॉईंट लक्षात ठेवा की भारतातील पहिला भौगोलिक संकेतांक कोणत्या वर्षी दिला गेला तर 2004 मध्ये. इथेच एक प्रश्न बनते की GI टॅग सर्वप्रथम कधी दिला गेला तर 2004 मध्ये दिला गेला. ठीक आहे. यामध्ये लक्षात ठेवा पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध दार्जिलिंगची चहा त्या उत्पादनाला मिळाला. तर दार्जिलिंगची चहा पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध मित्रांनो दार्जिलिंगची चहा कुठचा आहे तर पश्चिम बंगालमधील आहे मित्रांनो. 2004 ते 2005 मध्ये भारतातील पहिला GI टॅग दिला गेला. ठीक आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, दार्जिलिंगची चहा कुठची आहे पश्चिम बंगालमधली. ठीक आहे. कधी मिळाला याला तर 2004 मध्ये मिळाला. प्रश्न क्रमांक 33 आहे. प्रसिद्ध अलिबागचा पांढरा कांदा कोणत्या राज्याच्या GI टॅग प्राप्त उत्पादन आहे. ह्यामध्ये लक्षात ठेवा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबाग पांढऱ्या कांद्याच्या त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे आणि विशिष्ट गोड चवीमुळे भौगोलिक GI संकेतांक GI टॅग मिळालेला आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, महाराष्ट्रामधील अलिबागचा पांढरा कांदा याला GI टॅग मिळालेला आहे, जो कुठचा आहे मित्रांनो रायगड या जिल्ह्यामधील आहे. प्रश्न क्रमांक 34 आहे. प्रसिद्ध शाही लीची हे उत्पादन कोणत्या राज्याशी संबंधित आहे ज्याला GI टॅग मिळालेला आहे. ह्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट करा. बिहारमधील मुझफ्फरपूरची शाही लीची अत्यंत सरळ आणि सुगंधी असते. तिला 2018 मध्ये GI टॅग मिळालेला आहे. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक अ, बिहारमधील. ठीक आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 35 आहे. GI टॅगची नोंदणी जास्तीत जास्त कोणत्या वर्षाच्या कालावधीसाठी वैध असते. तर यामध्ये लक्षात ठेवा भौगोलिक संकेतांक नोंदणी आणि संरक्षण कायदा कधीचा आहे 1999 नुसार एकदा दिलेला GI टॅग 10 वर्षाच्या कालावधीसाठी वैध असते. त्यानंतर त्यांचे नूतनीकरण करावे लागते. ह्या प्रश्नाचे अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक ब, 10 वर्षासाठी. ठीक आहे मित्रांनो. तर हे होते आजचे आपले महत्त्वपूर्ण 35 प्रश्न. मित्रांनो आपण प्रत्येक क्लासमध्ये फक्त 30 प्रश्न घेत असतो जे MPSC पॅटर्ननुसार संभाव्य आहे. यामध्ये आपण तुमचा GI टॅगचा हा एक्स्ट्रा पोर्शन ॲड केलेला आहे. यामध्ये 5 प्रश्न घेतलेले आहे, त्यामुळे हे 35 प्रश्न झालेले आहे. तर मित्रांनो मला आत्ताच कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या प्रश्नावर आपण पुढच्या क्लासमध्ये प्रश्न घ्यायचे, जेणेकरून मी पुढच्या आपल्या 23व्या नंबरच्या प्रश्नसंचामध्ये ते प्रश्न ॲड करतो. भेटूया मित्रांनो प्रश्नसंच 23मध्ये. तोपर्यंत सातत्य ठेवा. क्लास कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत देखील हा क्लास शेअर करा. ठीक आहे मित्रांनो.